चहामुळे नवऱ्याने आपल्या शिक्षक पत्नी बरोबर भयंकर कांड केले। मुलं उपस्थित असताना ही सर्व भयंकर घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। नेमकं घरामध्ये असं काय घडलं की शिक्षक नवऱ्याने आपल्या शिक्षक पत्नी बरोबर भयंकर कांड केलं? चला पाहूया। चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा। मुरगुड तालुका कांगल येथील ही घटना। परशुराम पांडुरंग लोकरे वय वर्ष 53 हे आपली पत्नी सविता लोकरे वय वर्ष 45, एक मुलगा आणि 2 मुलींबरोबर साई कॉलनी मध्ये राहतात। रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे सर्वजण घरातच होते। तेव्हा सविता यांनी आपल्या पतीला चहा करून दिला, परंतु चहावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला। त्यावेळेस घरातील मोठा मुलगा आणि मुलींनी वडील आणि आईला शांत राहण्याचं सांगितलं। त्यावेळेस आई भांडे धुण्यासाठी निघून गेली, परंतु पती परशुराम हा बायकोच्या पाठीमागून पळत जाऊन दगडी वरोटा उचलला आणि थेट शिक्षक बायकोच्या डोक्यामध्ये घातला। घाव गंभीर लागल्यामुळे शिक्षक असलेल्या सविता यांचा जागीच मृत्यू झाला। रागाच्या भरामध्ये शिक्षकांनी आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं। त्यामुळे मित्रांनो, कधीही आपल्या रागावर कंट्रोल ठेवा। त्याच रागाने अनेकांचे कुटुंब